नमस्कार. VN न्यूज मराठी चॅनलमध्ये मी शशी जाधव आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक फारच चुरशीची होणार असे चित्र दिसत आहे. आणि नव्या बातमीनुसार आज भैया देशमुख त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तर याबद्दल त्यांना कोणाचा पाठिंबा, त्यांचं मत काय, एक सर्वसामान्य आणि लढाऊ कार्यकर्ते ते स्वतःला सामान्य कार्यकर्ता समजतात. पण कुठल्या बेसवर काय आपण या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून आहोत. नमस्कार देशमुख साहेब. आपण यापूर्वी पंढरपूर मंगळवेढ्याशी काय संबंधित आंदोलन कार्य काय केलेलं आहे काय? होय, अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला. मला अभिमान वाटला तुमच्या दोघांचा पण, की मंगळवेढा तालुक्यातल्या 35 गावचा जो कष्टकरी शेतकरी आहे, त्यांची मुलं आहेत, त्यांचा गेल्या 30 वर्षापासून वनवाद चालू आहे. उजनी धरणाचं हक्काचं कायद्यात तरतूद केलेलं पाणी, परवा जरी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत नारळ फोडलेला असला आमदार समाधानदादा आवताडेंनी, तरीसुद्धा त्या नारळात बिगर पाण्याचा नारळ फोडलेला आहे. वस्तुस्थिती अशी सांगतो की 12 वर्षापूर्वी मुंबई आझाद मैदान येथे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मी दिनकर भैया देशमुख या नात्यानं मंगळवेढा तालुक्यातल्या 35 गावच्या दुष्काळीग्रस्त गावासाठी, शेतकऱ्यांसाठी मुंबई आझाद मैदान येथे पडत्या पावसात 42 दिवस आंदोलन केलं. गुडघ्यात पाणी साचत होतं. मंगळवेढा तालुक्यातले शेतकरी माझ्याबरोबर होते. जाल्याळचे रामभाऊ शेंबडे म्हणून तत्कालीन सरपंच होते. आमचे पप्पू दत्तू, किशोर दत्तू, आदरणीय निसार पाटील, आदरणीय उत्तम सरडे, आदरणीय बाबा इनामदार, हैदर इनामदार, मारुती बोरकडे, सुधाकर कांबळे, पोपटराव घुले. बरं, तुम्हाला 1 मिनिट थांबवतो मी. तर कसं आहे, आज वातावरण असं आहे प्रत्येक मतदारसंघात काय ठिकाणी की काय कार्यकर्ते किंवा त्यांचे बगल बच्चे अमुक जे आहेत किंवा काही लोक पाणीदार आमदार म्हणून सगळीकडे चर्चा आहे. पण खरं म्हणलं तर तुम्ही आम्हाला एक सर्व महाराष्ट्राला परिचित आहे की तुम्ही पाण्यासाठी काय केलं. त्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते अजितदादांनी दखल घ्यावं लागली, एक अपशब्द वापरला पण तुम्ही त्यात प्रसिद्ध झाला अख्ख्या महाराष्ट्रावर. हो, तर पाण्यासाठी एवढं केलेलं असताना आता काही शेतकरी इतर संघटनेमध्ये जास्त सामील आहेत. तुमच्यासारख्या प्रसिद्ध माणसाला किंवा मनापासून काम करणाऱ्या माणसाला साथ देण्याच्या मनस्थितीत नाहीत. कारण शेतकरी संघटना अनेक झालेल्या. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, कितपत साथ मिळेल? ही वस्तुस्थिती आहे. परंतु मला असं बोलायचं आहे की पाणीदार आमदार समाधानदादा आवताडे, अहो दादा, तुम्ही 2-2.5 वर्षापूर्वी आमदार झाला. आत्ता ह्या पोटनिवडणूक झाल्या एक 6 ते 7 महिन्यात एकनाथ शिंदे सरकार, फडणवीस सरकार सत्तेवर आलं. बरोबर. आदरणीय तुमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जलसंपदा मंत्रीपद असताना हा जर नारळ 1 वर्षापूर्वी फोडला असता तर खरंच समाधानदादांनी रक्ताचं पाणी करून अधिवेशनाला भाग पाडून ते निधी मंजूर करून हा पाण्याचा नारळ फोडला, मी असं म्हणलो असतो. परंतु गेल्या 25-30 वर्षापासून मी कुठल्या आमदारला, लोकप्रतिनिधींना नावं ठेवणार नाही. ते मला वडला समान आहेत. स्वर्गीय भारतनाना भालके असो, आदरणीय लक्ष्मणरावजी ढोबळे सर असो. खरं दुःख असं वाटतं की प्रत्येक पंचवार्षिकला निवडून आलेला मंगळवेढ्याचा आमदार, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा आत्ता झाली यात, बरोबर, 15 वर्षात. त्याच्या आधी मंगळवेढा मोहोळ विधानसभा मतदारसंघ होता. 40 धोंड्याचं काम गेल्या कित्येक वर्षापासून 40 धोंड्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही, माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. तत्कालीन बरेचसे झालेल्या 4-5 आमदारांनी त्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं. आणि हे आमदार काय करतात की जाहीरपणे मी शेतकरी, सर्वसामान्य लोकांना, मंगळवेढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना, पंढरपूर तालुक्यातल्या लोकांना मी सांगू इच्छितो शहरातल्या, की 4.5 वर्ष हे 35 गावच्या पाण्याचं नाव काढत नाहीत, 24 गावच्या पाण्याचं नाव काढत नाहीत. आणि नेमकं 1 महिना विधानसभेला राहिला की त्यांच्या नेत्याला सांगायचं, मुख्यमंत्री नेते असतात, उपमुख्यमंत्री असतात, चला आता नारळ फोडा, पेपरला बातम्या देऊ मोठ्या, निधी एवढा मंजूर केला म्हणून सांगा, आणि बिगर पाण्याचा नारळ फोडायला या. अरे मग 35 वर्ष 30 वर्ष मी बघतोय
ढोबळे सरांच्या काळातसुद्धा कितीतरी अजितदादांनी नारळ फोडलेत. ढोबळे सरांची चूक नाही, ते राज्यकर्ते, राज्याचे मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांची इच्छाशक्तीच नव्हती. ह्या मंगळवेढा तालुक्यातल्या हक्काचं पाणी ह्यांना द्यायची इच्छा नव्हती. कारण तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना त्यांनी मराठवाड्याला पाणी नेण्याचा प्रयत्न करून त्यात पाणी गेले की नाही सांगता येत नाही. परंतु उजनी धरणाच्या पाण्यावरती मंगळवेढा तालुक्यातल्या 35 गावच्या शेतकऱ्यांचा हक्क असताना हा फक्त प्रत्येक आमदार 4.5 वर्षे काय बोलत नाही आणि 1 महिना आले की नारळ फुटतो. अरे बाबांनो, येड्यात काढायचे धंदे बंद करा. 12 वर्षापूर्वी भैया देशमुखने आझाद मैदानला आंदोलन केलेलं, साडी घालून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात घुसलो मी. तर त्या दिवशी 2च दिवसात शशिकांत शिंदे जलसंपदा मंत्री होते. माझ्याकडे पुरावे आहेत साहेब की त्या टायमाला 530 कोटी रुपये निधी या मंगळवेढा सिंचन योजनेसाठी मंजूर केला. परंतु तिथून जे 15 वर्ष सरकार आलं, महाविकास आघाडीचं असो, महायुतीचं असो, या सरकारना इच्छाशक्ती अजिबात नाही. या मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांचा फक्त मतदानासाठी, विधानसभा लोकसभेसाठी उपयोग केला आहे. आणि विशेष म्हणजे फडणवीस साहेब महाविकास आघाडीची सत्ता असताना पोटनिवडच झाली. स्वर्गीय भारत नाना भालकेंबद्दल मला आदर आहे, नानांची गरज होती या लोकांना. परंतु त्यांनी वारल्यानंतर जी पोटनिवडणूक लागली त्यात भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत एक जलसंपदाचा विभाग आहे केंद्रीय. तर त्या भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत कोट्यवधी रुपये निधी मंजूर करून ते पाणी 35 गावाच्या उजनी धरणाचं 40 दोंड्यातल्या पुढच्या गावाला आणता येत होतं. परंतु फडणवीस साहेबांनी त्यावेळी दिलेला शब्द आजही पाळलेला नाही. केंद्रातलं काय नाही अनुदान, आता नारळ फोडला तो बिगर पाण्याचा. समाधान दादांनी याचं उत्तर द्यावं. तेच विचारायचं. तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर एक सच्चा कार्यकर्ता पोटतिडकीनं शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता, फाडाफाडा बोलणारा, जी मनातनं गाण ठेव जे काय असेल ते बोलणारा, हे परिचित आहे तुम्ही. परंतु पंढरपूर मंगळवेढा संघामध्ये तुम्ही उभारत असताना काही लोकांना एक प्रश्न पडला आहे की बाबा भैया देशमुख कुठल्या बेसबरोबर, म्हणजे काय तुमचा बेस काय, कुणाच्या कोणतरी गॉडफादर, कुणाला तर साथ हवी असते राजकारणात मोठं व्हायला किंवा आमदारकीला निवडून येण्यासाठी. अगदी अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला. अगदी बरोबर. त्याची पार्श्वभूमी कळणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांना आणि माझ्या पत्रकार बंधूंना. बरोबर. तर या बाबतीत गेल्या 14 महिन्यापासून या भारत देशाचा क्रांतिकारक नेता, मराठा हृदय सम्राट मनोजदादा जरांगे पाटील, त्यांनी अतिशय या तळागाळातल्या मराठ्याच्या लेकराला हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेतून त्यांनी अनेक उपोषणं केली आणि या महाराष्ट्रातला मराठा समाज पेटून उठला. परंतु त्यांचे विचार मराठा समाजापुरते नाहीत. तर मनोजदादा जरांगे पाटलांनी धनगर समाज असो, मुस्लिम समाज असो, मातंग समाज असो, इतर समाजांच्या आरक्षणासाठी सुद्धा त्यांनी तो लढा उभा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. परंतु या बाबतीत मी मनोजदादा जरांगे पाटलांकडे मुलाखत दिली. 4-5 दिवसाखाली मी मागणी केली की मला मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातून मराठा आरक्षणाचा राहिलेला प्रलंबित प्रश्न तुम्ही दादा रक्ताचं पाणी करून जीव धोक्यात घालून तुम्ही लढताय, आम्हाला त्याची जाणीव आहे. मला सांगा, माड्यामधून जरांगे पाटलांकडे अभिजित आबा पाटील गेलते परवा, तसं पण तुमच्या व्यतिरिक्त आज दुसरं कोण गेलते का जरांगे पाटलांकडे? जरांगे पाटलांकडे आपल्यात 2-3 जण इच्छुक आहेत. ती माणसं शिपी बागल साहेब अण्णा आहेत, मला त्यांच्याबद्दल आदर आहे, थोरले बंधू आहेत माझे. दुसरे 2-3 जण इच्छुक आहेत, देवानंद पाटील, पण ते आमचेच आहेत. आम्ही 3-4 जण इच्छुक आहेत. त्यातून जरांगे पाटील काही निर्णय देणार आहेत 2-3 दिवसात कळेल. आणि खरोखरच उमेदवारी का घेतली तर मी खरा दावेदार आहे. ज्या 35 गावच्या पाणी प्रश्नासाठी 12 वर्षापूर्वी आंदोलन केलं आणि काय जण 1-2 आंदोलन केलेली, काय तर 2-4 गावात काय तर कार्यक्रम केलेला, ती बातमी दाखवून विधानसभेला आज अर्ज भरलेले आहेत काय जणांनी सोलापूर जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रात. तर मी त्या 35 गावच्या पाण्यासाठी रक्ताचं पाणी करून जेलमध्ये बसलो. मला 4थ्या दिवशी माझ्या कार्यकर्त्याला मला जामीन झाला आणि वेषांतर करून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात घुसल्यानंतर आयुक्तांनी मला अशा 500 अटक करून गुन्हा दाखल केला होता. आणि त्याच टायमाला ह्या 35 गावच्या लोकांना मंगळवेढ्याला कळलं की भैया देशमुख कोण आहे. परंतु अजित पवार साहेबांनी ज्या टायमाला माझ्या जिल्ह्यात दुष्काळ असताना जेव्हा 121 दिवस मी आझाद मैदानाला आंदोलन केलं, त्या टायमाला अजित पवार साहेब बोलले, अरे कोणती बसलाय देशमुख, पाणी मागतोय प्यायला, आता धरणातच पाण्यात तर मुतायचं का. तर अशा म्हणजे ज्या सोलापूर जिल्ह्यामुळं पवार घराण्याची ताकद वाढली त्याचं काय त्यांना देणं घेणं नाही. बरेचसे आमदार पवारसाहेब असो, अजितदादा असो, त्यांच्या गटाचे आमदार आपल्या जिल्ह्यातनं निवडून येत होते. परंतु आपल्या जिल्ह्यानं आपला लहान भाऊ मुंबईला पाणी मागत होता उजनीचं, पाणी न देता अजितदादांनी मूत पाजला. या गोष्टीचा विसर पडू दिला नाही पाहिजे.
आणि समाजासाठी रात्रंदिवस कोण झटतो, शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन, दीनदलिताचे प्रश्न घेऊन, माता भगिनीचे प्रश्न घेऊन कोण लढतो ह्याचा विचार केला पाहिजे. पण खरोखर मला पत्रकार साहेब वाईट वाटतं की राजू शेट्टी एक शेतकऱ्याचा कायवारी नेता, ते लोकसभेला पडतात. अरे 60% माझ्या शेतकऱ्याची मत आहेत. शेतीप्रधान देश म्हणला जातो. शेतीप्रधान, कृषीप्रधान देश भारत देश. हो. मला सांगा, शेतकरी बांधवांना मी जाहीरपणे आव्हान करणार नाही, मी विनंती करतोय, अरे बाबांनो, तुम्ही ह्या 60% मतदारामध्ये कांदा उत्पादक आहेत, कोण सोयाबीन उत्पादक आहे, दूध उत्पादक आहे, ऊस उत्पादक आहे, टोमॅटो उत्पादक आहे, तुरी उत्पादक आहे, भाजीपाला आहे. अरे बाबा, ह्या तुमच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी राजू शेट्टी असो, मी त्यांचं काय कौतुक करत नाही, पण मला सांगायचं आहे शेतकऱ्यांना, कारण मी स्वतः आता शेतकऱ्याचा एक कार्यकर्ता, त्यांच्या घामाची किंमत ठेवून जेलमध्ये बसणारा कार्यकर्ता मी आता उमेदवार म्हणून उभा राहतो आहे जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली. तर त्यांना सांगायचं आहे 60% मतदान शेतकऱ्याचं आहे. अरे बाबांनो, दिल्लीमध्ये या लोकसभेला कोल्हापूरच्या हातकलंगणे मतदारसंघातनं तुम्ही पाडला. अरे दिल्लीत शेतकऱ्यांचा समस्या मांडणार कोण? तुम्ही जर शेतकऱ्यासाठी लढणारा नेता जर तुम्ही पाडत असाल आणि काळ्या काचतने हिंडणारा गोरा गोपटा, ज्यानं कांद्याला भाव नाही मध्ये कधी निवेदन दिलं नाही, कधी ऊसाची बिलं का मिळाली नाहीत म्हणून रस्त्यावर आला नाही, अशा लोकांना यशेमध्ये फिरून तास 2 तासाला काजू बदाम खाणाऱ्या लोकांना जर तुम्ही दिल्लीत पाठवत असाल, आमच्यासारखी माणसं घोषणा देऊन मारा लागली. ती देशमुख सत्य जाणलं पाहिजे तुम्ही. तुम्हाला एक 2 चमत्कार सांगतो की जो महाराष्ट्रभर गाजले. एक पुण्यामध्ये लंकेसाहेब खासदारकीला निवडून आले, बलाढ्य विखे पाटलांचा पराभव केला, आणि तोच चमत्कार मागं भारत नानाच्या रूपाने विजयसिंह मोहिते पाटलांचा अगदी जबरदस्त पराभव केला होता. एक चमत्कार झाले, म्हणजे जनताच पेटून उठली होती वस्तुस्थिती. तर तुमच्या बाबतीत असं काय जनता पेटून उठण्याचं काय तुम्हाला दिसतंय का? पेटून म्हणजे माझा गेल्या 91 पासून असलेला पंढरपूरचा संपर्क आणि ह्या 12 वर्षापासून असलेला मंगळवेढा तालुक्यातला संपर्क, आणि नुसता संपर्क असं बोलबच्चन नाही, कामाच्या माध्यमातून मी त्या लोकांपर्यंत पोचलो. पोलीस स्टेशनचं काम असो, पंचायत समितीचं असो, भूमी अभिलेखचं असो, माहितीचं DP जळलेले देणं, परवा कनेक्शन तोडलेले 2 वर्षापूर्वी, अक्षरशः 16 दिवस जेलमध्ये बसलो माझे कार्यकर्ते, मी किशोर दत्त असो, पप्पू दत्त असो, इतर कार्यकर्ते, पोपट घुले, सोमनाथ लिगाडे. तर एवढ्या गोष्टी सहन करून आम्ही त्या शेतकऱ्यासाठी काम करतो आहे. आणि विशेष म्हणजे पंढरपूरचं जी भीमा नदी आहे उजनी धरणातून आलेली, मला दुःख असं वाटतं, मी जनतेला, शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, माझ्या पत्रकार बंधूंना, मीडियाला, की गेल्या 50 वर्षापासून भीमा नदीला पूर आल्यानंतर पंढरपूर शहर 50% पाण्यात जातं आहे. बरोबर. आणि प्रत्येक उभारलेला आमदार इलेक्शनला म्हणतो मी काय तर पर्याय काढल्याशिवाय राहणार नाही. अरे आज ही पूर आलेलं पाणी माझ्या पंढरपूर शहरातल्या नागरिकाच्या घरात जाते, दुकानात जाते, कपड्या दुकानात जाते, किराणा दुकानात जाते, आणि 5-10 लाखाचं नुकसान झालेलं असताना त्याचे पंचनामे करायचा, फारसं करायचा त्या आमदारांनी, अधिकाऱ्यांनी, आणि 5,000 आणि 7,000 त्याची नुकसान भरपाई. आणि प्रत्येक आलेला मंत्री विठ्ठलाच्या नावावरती म्हणतो की विठ्ठला मला बुद्धी दे, मला ताकद दे लढण्यासाठी. विठ्ठलाच्यावर भक्ती ठेवून कुटुंबासहित त्या रेस्ट हाऊसला पत्रकार बंधूला माझ्या सांगतात की 50 कोटी रुपये मी मंजूर केले. अरे ही 50 कोटी असो, आषाढी वारीत आलेले 100 कोटी असो, कार्तिक वारीला आलेले 50 कोटी असो, अरे हे पैसे जातात कुठे? ही काय अवस्था रस्त्याची? आज बी घाण आहे, घाणीचं साम्राज्य आहे, भक्त निवास आहे, महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं विठ्ठल भक्त येतात. काय अवस्था आहे? घाणीचं साम्राज्य आहे, धुळीनं भरलेलं पंढरपूर आहे. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जाणकार लोक म्हणतात, बरं का, त्यांचा राजकारणाशी संबंध नाही, पण अभ्यास आहे जाणकार लोकांचा, की आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये जर आमदारकीला मेंबर कुठल्याही इलेक्शनला उभं राहायचं म्हणेल तर पॉवर पाहिजे, एक जनसामान्याची ताकद किंवा पैसा तर पाहिजे, म्हणजे सगळी यंत्रणा राबवण्यासाठी मजबूत उमेदवार लागतो. त्या मानानं आपण असं लोकांना वाटतं प्रामाणिक आहेत पण थोडे कमकुवत आहेत आर्थिकदृष्ट्या. याबद्दल तुम्हाला कितपत लोक साथ देतील, त्याला काय सांगणार तुम्ही त्या लोकांना? खरं आहे. मी जाहीरपणे उभा राहताना आपल्या मीडियाच्या माध्यमातूनच मी सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना, किंवा जी परिस्थिती चांगली आहे, मोठा असो, मध्यम असो, खालच्या सर्वसामान्य असो परिस्थितीने, खरंच मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आणि गेल्या 30-32 वर्षापासून मी रक्ताचं पाणी करून माझ्या घरादाराचा, लेकराबाळाचा विचार न करता मी काम करतो. माझ्या पत्नीच्या अक्षरशः डोळ्यातनं पाणी येते. माझी मुलं माझ्यावर नाराज असतात, पप्पा तुम्ही परीक्षेला सुद्धा आम्हाला सोडायला येत नाही. सगळे जी पालकं 10वी-12वीच्या परीक्षेला येतात, अरे बेटा मी आंदोलन चालू आहे, हजारो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. मी त्यांना समजावून सांगतो, बाबा एखाद्याचे वडील वारल्यानंतर ते जातात ना मुलं शाळेवरती, समजून घे बाबा बाळा, हजारो शेतकऱ्यांसाठी मी लढतो आहे, मला आंदोलनातून थांबता येत नाही.
जेलमध्ये बसतोय. पप्पा मग जेलमध्ये बसता, हे लोक तुम्हाला काय भेटायला येत नाहीत, काय प्रकार आहे? तर मी हाय, लोक अडचणीत आहेत, काय समस्या आहेत का, राजकीय नेत्यांची गुंडगिरी आहे, दबाव आहे, ह्या गोष्टीतून मी जाहीरपणे मी मतदारांना सांगणार आहे की मला एक मत, एक वोट आणि एक नोट, ती तुम्ही कशाही पद्धतीने मला मदत करा. माझी परिस्थिती नाही, परंतु गॅरंटी आहे, ह्या नाण्याची गॅरंटी आहे की माझ्या या 35 गावच्या पाण्यासाठी विधान भवनात जर मला आमदार म्हणून माझ्या भावांनी माझ्या बहिणींनी पाठवलं तर विधान भवनातलं अधिवेशन बंद पाडून त्या मुख्यमंत्र्याला खुर्चीवर उचलून जाब विचारल्याशिवाय दिनकर भैया देशमुख राहणार नाही. पुराच्या बाबतीतसुद्धा 3च वर्षात या पुराला भीमा नदीचा पंढरपूर शहरात येणारा पूर अडवून ह्याच्यावरती योग्य पर्याय दिल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे समाधानदादा अवताडे म्हणतात MIDC आणली. अरे कागदावरची MIDC, 500 एकर जमीन लागते, 54 एकर जमीन, त्यात पण वाद चालू आहेत म्हणून कळते. अरे नारळ फोडता, कुठल्या बेसवर फोडता, किती हजारो लोकांना येड्यात काढायचा धंदा चालू आहे तुमचा. अरे बाबांनो, समाधानदादा अवताडे असो, भगीरथदादा भालके असो, त्यांची चूक नाही. आपण येड्यात निघतोय, आपण त्यांचं गाड्या 25-30 गाड्यांचा तापा बघून तुम्ही हुरळून जाता. मोठी माणसं आहेत, अरे मोठ्याला किंमत देऊ नका. माझ्या तळागाळातल्या ज्या फुटपाथवर झोपलेली माऊली आहे ती येता जाता लेकराला पाचताना येता जाता लोक त्या माऊलीकडे बघतात. त्या बिचाऱ्याला 15 पत्र्याची खुली कधी मिळेल आम्ही त्या विचारात आहे. आणि ती माऊली झोपल्यानंतर फुटपाथवर 4च फरशे आहेत, एका साईडला गटार आहे, दुसऱ्या साईडला पाणी आहे. अशा ह्याच्यात ती 4 फरशीवर नवऱ्याला आणि लेकराला मध्ये घेऊन झोपते. आणि इकडं आमदारांच्या बंगल्यावर चर्चा चालू आहे की 3 पोराला 3 बंगले बांधलेत, नातूला फ्लॅट घेतला आहे परवा, नातू बाळू त्यातच आहे अजून. अरे पण आम्ही त्या माऊलीचा विचार करतोय. फुटपाथवर झोपलेली आहे माऊली, तिचा रात्री 12-1 वाजता एक पाय हल्ला तर तिचा इजवलेल्या 3 दगडाच्या चुलीवर पाय पडतोय आणि दुसरा पाय पहाटे 3-4 वाजता हल्ला तर त्या भाकरीतल्या टोपल्यावर पाय पडतोय. तिला सरकारला जागा नाही, तिच्या नवऱ्याला आणि मुलाला. तर त्या माऊलीला 15 पत्र्याची खुली कधी मिळेल आम्ही त्या विचारात आहे. इकडं म्हणतात 3 पोराला 3 गाड्या आहेत, ती एक कुटीच्या. आता परवा सुनेला एक गाडी आवडली, ती सुनेला गाडी घ्यायची आहे. अरे बाबा, माझा शेतकरी शेतातनं गावात येताना त्याचं सायकलचं मरगाडं 10 ठिकाणी वाजते, त्याला कधी गाडी मिळेल आम्ही त्या विचारात आहे. म्हणजे आता युवकांना सुद्धा सांगतोय, आमदार लोक येतात गावात खांद्यावर हात टाकतात. आमदार साहेबांना जाहीर आव्हान करा, युवकांना मी विनंती करतोय की हुरळून जाऊ नका, खांद्यावर हात टाकला. मी सांगतो त्यांनी खांद्यावर हात न टाकता त्या युवकाच्या पोटाला हात लावा, त्याचं पोट पाठीला चिटकले, त्याचं जगण्याची पंचायत आहे, त्याला कुठतर कामावर त्याच्या हातावर घ्या, त्याला पायावर उभा करा. आम्ही ओरिजिनल बघतो. अजून एक प्रश्न तुम्हाला असा विचारतो की तुमची ही जी काय एक मिनिट. बरं, सध्या महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना ही अतिशय काय म्हणतात चांगली योजना आहे, काय म्हणतात बरोबर नाही, यात राजकारण अमुक आहे त्यामुळे काय त्याचा परिणाम किती होईल किंवा त्या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजनेसंदर्भात? लाडकी बहीण योजना म्हणजे हे आता महायुती सरकारनं निश्चय केला, ह्या तिघांना बी कळलं आहे की महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर आपलं काही खरं नाही, त्यामुळे त्यांनी पत्ता टाकला आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना म्हणजे 50% महिलांचं मतदान आहे. यशस्वी होईल का ते? नाही, मी जाहीरपणे सांगू इच्छितोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे अमर अकबर अंथनी तिघांना पण, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस, हा तुमचा 3 तासाचा पिक्चर आहे. हा पिक्चर बोर झालेला आहे. शाहू फुले आंबेडकरांचं तुम्ही फोटो असं पालतं केलेलं आहेत की मला एक जरी आमदार माझ्या या मंगळवेढा पंढरपूरच्या मतदारसंघानं मला आशीर्वाद दिला तर ती फोटो ताटमानेनं उभा केल्याशिवाय शाहू फुले आंबेडकरांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे, लोकमाता अहिल्याबाई होळकर, संत सेना महाराजांचा महाराष्ट्रही मी दाखवल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, तुमच्या या कणखर भूमिकेमुळे ज्या पोटतिडकीनं तुम्ही काम करता हे याच्याबद्दल सर्वजण तुमचं अभिनंदन करतील, तुम्हाला साथ देतील, परंतु काही लोकांना असं वाटतंय की भैया देशमुखने हे जे का आता उभारलेले इतर उमेदवार सत्ताधारी वगैरे पैसेवाले जे का पार्ट्या आहेत ते जर तुम्हाला उद्या म्हणले की तुमचं देशमुख काय म्हणणं आहे, तुमचे प्रश्न आम्ही सोडवतो, आम्हाला सपोर्ट द्या, पाठिंबा द्या, या सगळं असं काय म्हणणं? काही उमेदवार, काही कार्यकर्ते, पत्रकार बंधू चूक नाही, आपण अनुभव घेतोय. थैली आली की पाकिट आली की गडी बदलला, पुन्हा आज ह्याच्याकडे तर उद्या तिसऱ्याकडेच. तर असा काय प्रकार होणार नाही. तुम्हाला जाहीरपणे सांगतो की लाडकी बहीण योजना आणली ना, त्या लाडकी बहिणीला महिन्याला 1,500 तुम्ही देताय, पण तिच्या लाडक्या नवऱ्याचं 200 टन 300 टन जे ऊस गेला आहे कारखान्यात, तिचं 4-4.5 लाख रुपये तुम्ही 5-5 महिने 7-7 महिने देत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, सहकार मंत्री साहेब आपल्याला जाहीरपणे सांगतोय 1,500 त्या लाडकी बहिणीच्या खात्यावर जमा केलेत, पण त्या लाडक्या बहिणीचा नवरा 200-300 टनाचं 5 लाख रुपये अक्षरशः 5 महिने दिले नाहीत, त्याचं 1 लाख 1.5 लाख व्याज आमचं तुम्ही बुडवताय.
अरे 1,500 कुठं, माझे 1.5 लाख माझ्या शेतकऱ्याचं व्याज कुठं, त्याचं 5 लाखाचं बिल कुठं? या बाबतीत कुठल्याच सहकार मंत्र्यानं फडणवीस साहेबांनी कुणी जाब विचारला का कारखानदाराला? आहेत आपल्या जिल्ह्यात बरेच कारखानदार आहेत. त्यामुळं लाडकी बहीण माझी 1,500 पर्समध्ये घेऊन किराणा दुकानात जाते. पण वाढलेला आत्ता सध्याच्या गोडेतेलाचं, साखरेचं, शेंगदाण्याचा भाव वाढला आहे, तर तिला 2,000 अक्षरशः त्यात टाकून 3,500 दिल्याशिवाय तिचा किराणा बाजार भागत नाही. ही माझी लाडकी बहीण विसरणार नाही. अरे बाबांनो, तुमची लाडकी बहीण असली तर ती कोणाची तर लाडकी बायको आहे, त्याची नवरं समजावून घेतली. काय तिला सांगायचं ते आम्ही सांगू, कसा झटका द्यायचा. सगळे सोयरे सगळे झाले, सगळे सोयरे सगळे झाले त्यात. परंतु 100% भैया देशमुखची अशी उमेदवार आहे की तळागाळातल्या गोरगरीब जनतेला, शेतकऱ्याला, दीनदलिताला, अल्पसंख्याकाला, भटक्या विमुक्ताला ताट मानेने त्याला उभा केल्याशिवाय, त्याचा विकास साधल्याशिवाय, आणि जो ग्रामीण भागातलं घरकुल 1,20,000 आणि शहरातल्याला 2.5 लाख रुपये का हो? मी सरकारला विचारतोय, गेल्या 30 वर्षापासून सत्तेत काम करणाऱ्यांना, अरे बाबांनो, विटीचा रेट तेवढाच आहे, वाळूचा रेट तेवढाच आहे, फरशीचा रेट तेवढाच आहे. शहरात जवळ वाहतूक असते, ग्रामीण भागात उलटं लांब असते. तर 2.5 लाख रुपये या घरकुलाला घेतल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण भागातली जनता अक्षरशः 1,20,000 घरकुल मंजूर झाले म्हणून नाईलाजानं नटतंय, पण 1 लाख व्याजानं आणून त्यात भरल्याशिवाय त्याच्या 4 भिंती उभारत नाहीत. परंतु या बाबतीत भगीरथ दादा भालके तर उभारतात, पुन्हा बाकीचे काही नेते इच्छुक आहेत. परंतु मला सांगा, वडील भारत नाना भालके आमदार असताना भगीरथ दादा, तुम्ही कुठल्या मतदारसंघात, कुठल्या गावात जाऊन कुठल्या कामाचं हे केलेलं आहे का? एखादी बातमी मला दाखवली तर बरं वाटेल. अहो, समाधानदादा अवतडे असो, भगीरथ दादा असो, तुम्ही कांद्याला भाव नाहीत किंवा उसाला बिलं नाही किंवा कनेक्शन तोडलं म्हणून कधी रस्त्यावरून कुठल्या अधिकाऱ्याला बोललेली क्लिप दाखवा. आणि एकीकडे मी जाहीरपणे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालकांची मी आठवण काढतो की ज्यांनी 55 वर्ष या जिल्ह्यात, महाराष्ट्रात एस टी महामंडळाचा असो, दूध संघावरती असो, डिसीज बँकेतनं असो, अर्बन बँकेतनं असो, इतर काय ह्या माध्यमातून असो, सहकाराचा महामेरू म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचे वारसदार प्रशांत परिचारक मालक, एवढ्या मोठ्या नेत्याचा वारसदार असताना पवारसाहेब त्यांच्या घरी जातात. मग अशा व्यक्तीवर भाजपवाले अन्याय करायचं धाडस करतात कसे? अरे समाधानदादा अवतडे तुम्हाला कसे योग्य वाटतात ह्या लोकांवर अन्याय करून? एवढा मोठा त्यांना भाग पडलं, तुम्ही बसा, अर्ज काढा, भरू नका, तुम्ही आमच्या मागं या. काय त्या एवढी ताकद असणारी माणसं जर तुम्ही संपवताय, म्हणजे सहकार क्षेत्र संपवायचं आहे का तुम्हाला? ज्या पांडुरंग कारखान्यानं जिल्ह्यातला पहिला दर जाहीर केलेला आहे आणि खरी उसाची कोंडी परिचारक मालक फोडत होते, त्याच्यानंतर कारखानदार त्या उसाच्या दराची चौकशी करतोय. 3,500 दर जाहीर केला आहे. मी इलेक्शन आहे, निवडणूक आहे, कोणाचं कौतुक करणार नाही, कारण पाठिंबा दिलेला नाही मी कोणाला. अजून 3,500 दर जाहीर केला जातो आणि बाकीचे कारखानदार अजून गप्प आहेत. काय प्रकार आहे? तुम्हाला जर खरंच एखादा हे जे उमेदवार किंवा आता परिचारकनी माघारी घेतलेली आहे, तर तुम्हाला कुणाला तर बाबा या माझ्या मनात जी पोटतिडकीने मी बोलतोय, ह्यातला एखादा कोणतरी पूर्ण करू शकेल आणि आपण त्याच्याबरोबर जावं, एक प्रयोग करायला काय हरकत नाही. म्हणजे तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही, मी वस्तुस्थिती का सांगितली की समोर मला मतं मिळावी त्यांच्या गटाची, असं भावना नाही. नाही, परंतु ते हुशार आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांना जाणीव आहे. मला वाईट वाटतं की एवढ्या मातबगार नेत्याचं, सहकार तपस्वीचा पुतण्या गेल्या परिचारक मालक स्वतः पडले ना. मग अशा परिस्थितीतून त्यांना संधी न देता ही करणं. आणि समाधानदादा अवतडे, तुम्ही आम्हाला ठेकेदार म्हणून आम्हाला आवडता, पण तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकत नाही. रस्त्याचं काम दर्जेदार करताय, पण तुम्ही तळागाळातल्या लोकांना न्याय देऊ शकत नाही. एक बातमी 35 गावच्या पाण्यासाठी 2 दिवस उपोषण केलेलं दाखवा दादा. 100% उमेदवारीचा अर्ज मी माघारी घेतो. मला विश्वास आहे तमाम जनता मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मनोजदादा जरांगे पाटलांनी मला संधी द्यावी. त्याचं सोनं केल्याशिवाय माझ्या जनतेचं, माझं सोनं नाही, माझ्या जनतेचं, शेतकऱ्याचं, दीनदलिताचं, माता भगिनीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि पत्रकार बंधूंनी मला मदत केल्यामुळेच माझं नाव लौकिक झाले, ते पण मी माझे त्यांचे उपकार मीडियाचे विसरणार नाही. तुम्हाला तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये अतिशय या मतदारसंघाबद्दल अतिशय अचूक माहिती पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाबाबत भैया देशमुख यांनी अतिशय कुठल्या खेडेगावात काय चालतं, काय नाही, कुठं विकास झाला, कुठं झाला नाही, अशा अनेक प्रसंग त्यांना तोंडपाठ आहे, त्यांनी बघितले डोळ्याने परिस्थिती. आणि खरं तर ही सहानुभूती जनतेची जर त्यांना मिळाली, शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची, तर आणि त्यांच्या भाग्यात जर असेल तर त्यांना साथ मिळेल. तरी पण आपण त्यांना दिवाळीच्या आणि या राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.